आणि आता जिल्ह्यांमधल्या बातम्या पाहूयात। पुण्यामधील ओंकारेश्वर ते रिद्धेश्वर सिद्धेश्वर घाटाला जोडणारा पूल धोकादायक, नदीपात्रामधील पूल पाडण्याचा पुणे पालिकेचा निर्णय। दक्षिण मुंबईतील कर्नाक पूल जूनमध्ये सुरू होणार, पुलाच्या कामाची अतिरिक्त आयुक्तांकडून पाहणी। 2025 पर्यंत कर्नाक पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचं मुंबई महानगरपालिकेचं उद्दिष्ट। मुंबईकरांसाठी दर वळणावर धोका, चिंचोळ्या गल्ल्या फेरीवाले, अनधिकृत वाहनांची गर्दी, अंधेरी बोरिवली दादर भायखळा सुद्धा अपघात प्रवण। अवैध फेरीवाले आणि वाहतुकीच्या समस्यांवरून हायकोर्टाने राज्य शासनाला फटकारलं, तुम्हाला जमत नसल्यास लोकांच्या हातामध्ये कायदा द्या, हायकोर्टाचा राज्य शासनाला गंभीर इशारा। नाशिक विभागासाठी 300 नवीन ई बसेसची मागणी, आतापर्यंत 39 नव्या ई बसेस प्राप्त झाल्याची माहिती, तर अजून 250 नवीन बसेसची मागणी। परभणीमधील घटनेच्या निषेधार्थ अकोल्यामध्ये युवा मुक्ती सामाजिक संघटनेचं आंदोलन, आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची संघटनेची मागणी। शिर्डीमध्ये साई भक्तांना आता सशुल्क दर्शन पास स्वतःच काढता येतील, मंदिर संस्थानाकडून किऑस्क मशीनची सुविधा उपलब्ध।